ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात हिमालयाची सावली या जुन्या आणि गाजलेल्या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला। कोणतीही पूर्वकल्पना न देता प्रयोग रद्द केल्यानं नाट्यप्रेमी संतापले। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम पालघरमधील शेतकऱ्यांनी रोखलंय। भूसंपादनाचा मोबदला न देताच काम सुरू केल्यानं पालघरच्या शिगाव आणि हनुमान नगर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले। नवी मुंबईत पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्यानं मतदान कसं करायचं याबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे। प्रचार करण्यासोबतच उमेदवारांकडून मतदारांना मतदान कसं करायचं याबाबतचा डेमो दाखवण्यात येतोय। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। हिरे हब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघाली। 5 दिवस या यात्रेचा धार्मिक विधी सोहळा पार पडत असतो। साताऱ्यात नव्यानं सुरू झालेल्या कासबोट क्लबला अभिनेते सयाजी शिंदेंनी भेट दिली आहे। पर्यटन वाढीसाठी पालिकेनं या ठिकाणी नव्यानं कासबोट क्लब सुरू केला। या बोट क्लबला पर्यटक चांगली पसंती देत असून अभिनेते सयाजी शिंदेंनी सहपत्नीक या ठिकाणी भेट दिली आहे। मुंबईत एकावेळी एकाच वॉर्डाची मतमोजणी होणार आहे। निकालासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। यामुळे निकाल स्पष्ट होण्यासाठी मध्यरात्र होऊ शकते, निकाल रखडूही शकतो। राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि आयोगाची या संदर्भात बैठक आयोजित केली।